मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा येथील साळवणदेवी रोड परिसरामध्ये मांस विक्री दुकानं बंद करण्याची मागणी स्थानिक तरुणांनी नगरपालिकेकडे केली आहे। रविवारी रात्री एका विक्रेत्यानं दुकानामधील घाण रस्त्यावरती टाकल्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि यानंतर सोमवारी सकाळी तरुणांनी नगर परिषद अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणीसाठी बोलावलं। नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस आणि उपाध्यक्ष अलका अनभुले यांना निवेदन देत संबंधित दुकानदारांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच परिसर स्वच्छ ठेवावा आणि नियमांचं पालन न करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी भूमिका नागरिकांनी मांडली। पालिकेकडनं याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे संकेत देण्यात आलेत। या ठिकाणी साळवणदेवी रोड परिसरामध्ये जी काही प्रदूषण झालेलं आहे, वायू प्रदूषण असेल, चिकनचं प्रदूषण असेल, या प्रदूषणाने परिसरातील ग्रामस्थ अतिशय म्हणजे नाकाला हात लावून त्या ठिकाणी जावं लागतं अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काल अशीच रात्री घटना घडली की रस्त्यावरती जे काही कटिंग केलेलं चिकन आहे ते एका इसमाने त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि हा उद्रेक झाला। या ठिकाणी आमच्या साळवणदेवी रोड परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले। त्या ठिकाणी लोंढे साहेब आले, प्रत्यक्ष पाहणी केली व त्या ठिकाणी आता आम्हाला लेखी आश्वासन दिले की आम्ही संबंधित जे कोणी चिकनचे दुकान आहेत त्यांच्यावरती आम्ही नोटीस काढू, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू। या ठिकाणी त्यांनी न ऐकलं तर फौजदारी गुन्हे दाखल करू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे। आता आम्ही एक 2-4 दिवसाची वाट पाहतो। त्यानंतर जर यात सुधारणा न झाल्यास आमच्या स्थानिक इथले ग्रामस्थ व संभाजी ब्रिगेड पुढील काळामध्ये तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। नमस्ते, मी नगरसेवक सोनू कोथिंबरे, प्रभाग क्रमांक 11। तर माझ्या प्रभाग क्रमांक 11मधील साळवणदेवी रोड या ठिकाणी जे चिकनचे दुकानं आहेत, मच्छीची दुकानं आहेत, त्याची घाण ते लोक काय करतात, त्याच ठिकाणी स्टँडमध्ये टाकतात। त्याच्यामुळे होणारी जी दुर्गंधी त्या परिसरातील, आमच्या साळवणदेवी रोड परिसरातील आजूबाजूच्या लोकांना जो त्रास होतो त्या दुर्गंधीने, त्यासाठी त्यांनी नगरपालिकेने त्याच्यावरती ॲक्शन घ्यावी। आम्ही लोंढे साहेबांना निवेदन दिलं, तर लोंढे साहेबांनी आम्हाला 3 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे। 3 दिवसात आम्ही त्याचा कायमचा बंदोबस्त करू। तर माझी पालिकेला विनंती आहे, 3 दिवसात जर त्याचा कायमचा बंदोबस्त नाही केला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आमच्या प्रभाग क्रमांक 11च्या वतीने करण्यात येईल। आज साळवणदेवी रोड परिसरातील सर्व ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित झालतो। संदर्भ असा की साळवणदेवी रोड लगत असणारा जो चिकन शॉपवाले आहेत त्यांनी मागील अनेक दिवसापासून आम्ही पडळकर साहेब, मुख्याधिकारी साहेब आणि नगराध्यक्ष मॅडम यांना अनेक दिवसापासून वारंवार आम्ही सांगूनसुद्धा त्या चिकनवाले दुकानदार साळवणदेवी रोड आणि बस स्टॉपच्या आतील भागामध्ये जो चिकनचा राहिलेला भाग आहे तो त्या ठिकाणी टाकत आहेत आणि या कचऱ्यामुळे अनेक आमच्या भागातील लोकांना दुर्गंधी पसरत आहे। त्याच्यापासून आमच्या आरोग्याचा सर्व प्रश्न उभा राहिलेला आहे।
तेथील असणारा जो चिकन शॉपमुळं जे टाकलेला भाग आहे त्याच्यामुळं आमच्या लहान मुलांना आरोग्यास धोका होत आहे आणि तिथले फिरणारे कुत्रे ते आमच्या लहान मुलांच्या मागे फिरतात आणि या 2 कुत्र्यांमुळे आमच्या येथील मळ्यातील लहान मुलगी आहे तिला मोठा चावा घेऊन तिथं श्रीगोंदा रुग्णालयात दाखल केलं होतं, पण तिथून त्यांनी नगरठेके या ठिकाणी पाठवलं. अशामुळे अनेक जे प्रश्न आहेत ते आमच्या भागातील लोकांना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा नानासाहेब शिंदे, नगरसेवक सोनू कोथिंबीर, आमच्या काकी संगीताई कोथिंबीर या सर्व उपस्थित झाल्यात. मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.